हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं निशा सोम किचनमध्ये. आज मी ना आपल्या गव्हाचा कोंडा जो असतो तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बनवतो आणि खूप सगळ्यांना खूपच आवडती ही भाजी. तर हा गव्हाच्या कोंड्याची भाजी तुम्ही बनवून दाखवते बघा, एकदम भुर्जीसारखी आणि खूपच टेस्टी आणि खूपच झटपट आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवते मी. तर बनवायला सुरुवात करते बघा, काहीच नाहीये. पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला माहितीच, गहू 3-4 दिवस भिजत घालावं लागतात, छान स्वच्छ धुवून ते दळून घ्यावं लागतात आणि ते नाशी पिळून वगैरे चिक काढावा लागतो आणि तो जो वरचा कोंडा उरतो त्याची आपण भाजी बनवतो. त्यासाठी लसण घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतलाय आणि कांदा छान मस्त कट करून घेतलाय. एक कढई ठेवली गॅसवर, त्याच्यामध्ये जिरे टाकले, कढीपत्ता टाकले, लसण टाकले आणि हा कोथिंबीर टाकली, त्याची छान फोडणी देऊन घ्यायची मस्तपैकी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा व्यवस्थित घालून छान असा परतून घ्यायचा आहे, ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचा आहे, अजिबात पण जाळून वगैरे द्यायचा नाही. छान परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला धना पावडर टाकायची, थोडासा हिंग टाकायचा आहे, हळद घालायची, लाल तिखट घालायचं आहे छान आणि आपल्या क्वांटिटीप्रमाणे लाल तिखट घालायचं आणि छान हे परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये आपला जो कोंडा आपण घेतलेला असतो छान, तो कोंडा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कोंडा याच्यामध्ये घालून घेतला व्यवस्थित की आपल्याला छान मस्तपैकी हे परतून घ्यायचं. इथून पुढे त्याची खूप म्हणजे मेहनत होते असते याच्यामध्ये, की कोंडा छान आपल्याला हलवून घ्यायचा असतो. व्यवस्थित हलवलं आपण भुर्जीसारखं याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं. चवीपुरतं मीठ घालून घेतलं की व्यवस्थित आपल्याला छान आहे कोथिंबीर वगैरे घालून याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि छान येत नाही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि परत त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात पण आपला जो हातामधला चमचा असतो तो सोडायचा नसतो. आणि बघा इथे मी एक प्लेट घेतली आणि प्लेटमध्ये ही भाजी काढून घेतली आणि तुम्हाला मी आता टेस्ट पण करून दाखवते. खूपच छान, खूपच टेस्ट आणि माझी खूपच आवडती भाजी ही कोंड्याची भाजी.